नमस्कार मित्रांनो. एक असा फंड की जो कोविडच्या काळामध्ये तयार झाला. नवे त्या फंडवरून खूप राजकारण पण झालं, की जेव्हा देशामध्ये सगळीच राज्य ही कोरोनाच्या संकटाला सामोरे जात होती, त्यावेळेला महाराष्ट्रासारख्या राज्यात की जिथे श्री उद्धव ठाकरे यांचं सरकार आहे, तर त्यांच्या चीफ मिनिस्टर फंडाला पैसे न देता लोक पंतप्रधानाला कसे काय पैसे देत आहेत? आणि मग ही भारतीय जनता पार्टीची स्थानिक राजकारणातली खेळी आहे वगैरे. पण असं पण नाहीये की कोविड काळामध्ये त्या फंडाचं युटिलायझेशन झालं नाही. खूप चांगल्या पद्धतीनं झालं. पण तेव्हापासून या पीएम केअर फंडामध्ये जी काही रक्कम जमा झाली आहे, त्या जमा झालेल्या रकमेमध्ये वर्षागणिक वाढ होत होत तब्बल 8,452 कोटी रुपये जमा झाले. आणि ह्या वर्षी खर्च जर केवळ सुमारे 80 लाख रुपये झाला, असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर आपण म्हणू हे अत्यंत बेजबाबदारपणा आहे. लोक विश्वासाने तुम्ही काहीतरी कराल म्हणून पैसे देत आहेत आणि तुम्ही ते खर्च करत नाही, तर मग करायचंय काय ह्या पैशांचं तुम्हाला? आणि मग देशातले सगळे प्रश्न मिटलेत, शिक्षण विषयक, आरोग्य विषयक किंवा लोकांना वैयक्तिक पातळीवरती जसं सीएम केअर फंडातनं मदत दिली जाते, तसं ते सगळं सुरू होतं का? सो हे असं का घडलं? त्याचे नियम काय आहेत? त्यांनी वर्षानुवर्ष या पीएम फंडामध्ये कसे पैसे वाढत गेलेत आणि आता केवळ खरोखरच 80 लाख रुपये खर्च झालेत का? हे सगळं समजून घेण्यासाठी आता हा जो व्हिडिओ मी बनवतोय, तो तुम्ही शांतपणे ऐका. कारण मी जेवढा या पीएम केअर फंडाचा अभ्यास केला, त्याच्यातले रूल रेग्युलेशन्स तपासले आणि मग लक्षात आलं की सत्य काय आहे. ते सत्य समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथे तुम्हाला सत्याच्या जवळ जाणारीच माहिती मिळेल. बघा, एक असा फंड ज्याची सुरुवात कोरोनाच्या काळात झाली. कोविडच्या काळात हजारो कोटी खर्चही झाले, पण आज मात्र पीएम केअर फंडामध्ये तब्बल 8,452.06 कोटी रुपये शिल्लक आहे. आणि धक्कादायक आकडा असा आहे की 2024-25 या संपूर्ण आर्थिक वर्षात या फंडामधून खर्च झालेत फक्त 87,85,000. आता मग प्रश्न असा आहे की इतके पैसे शिल्लक का आहेत? हा पैसा वापरला का नाही गेला? हा पैसा नेमका कुठं ठेवलाय? पीएम केअरचे नियम काय आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा गव्हर्नमेंट फंड आहे की पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे की ज्या कारणामुळे सरकार हे पैसे खर्च करत नाही? बघा आता, प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टंट अँड रिलीफ इमर्जन्सी सिच्युएशन फंड हा कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती मार्च 2020 मध्ये हा तयार झाला. ट्रस्ट डीडची नोंदणी 27 मार्च 2020 ला रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 अंतर्गत नवी दिल्ली इथं झाली. म्हणजे हा पब्लिक ट्रस्ट आहे. पीआयबीच्या माहितीनुसार फंडची निर्मिती 28 मार्च 2020 ला करण्यात आली. त्यामुळे व्यवहारात 27-28 मार्च हा 2020 हा सुरुवातीचा कालखंड मानला जातो. आता हा एखादा पार्लमेंटने स्वतंत्र कायदा तयार करून स्टॅच्युटरी फंड असा तयार केलेला नाही. हे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. मी तुम्हाला जे जे आता सांगतोय ते फार महत्वाचं आहे, कारण हे एकदा लक्षात आलं की मग एवढेच पैसे का खर्च झाले ते लक्षात येईल. सध्याची जी ताजी उपलब्ध माहिती आहे त्याप्रमाणे फायनान्शियल इयर 2024-25 31 मार्चची क्लोजिंग बॅलन्स आहे 8,452.6 कोटी रुपये. हा फंडच्या इतिहासातला सर्वाधिक जास्त असलेला बॅलन्स आहे. काही अहवालामध्ये 8,452.95 कोटी रुपये, तर काही अहवालामध्ये 8,452 कोटी रुपये. पण ऑडिटेड अकाउंटच्या तपशीलच्या गणितानुसार 31 मार्च 2025 ला क्लोजिंग बॅलन्स 8,452.06 कोटी रुपये. आता हा पैसा, प्रश्न असा पडला असेल की 2020 पासून हा पैसा एवढा वाढत कसा गेला? आता खरं चित्र काय बघा. 2019-20च्या अखेरीस 3,076.62 कोटी. 2020-21 ला त्यात डबलच वाढ झाली, 7,013.99 कोटी. 2021-22 ला थोडेसे कमी झाले, 5,415.65 कोटी. 2022-23 ला थोडीशी वाढ झाली, 6,283.68 कोटी. आणि 2023-24 ला
7,173.03 कोटी म्हणजे 2024-25चा जो बॅलन्स आहे 8,452.06 कोटी रुपये. आता याचा अर्थ असा की 2021-22 पासून हा फंड खर्च होत जरी असला तरी सुद्धा आजही मुबलक प्रमाणामध्ये या फंडावरती पैसे शिल्लक आहेत. आता प्रश्न हाही आहे की कोविड काळामध्ये जर हा फंड तयार झालाय तर कोविड काळात या फंडावरती काय झालं. 2020-21 मध्ये पीएम केअर्स मधून 3,976.17 कोटी रुपये खर्च झाले. यामध्ये विविध कोविड रिलेटेड इंटरव्हेन्शनचा समावेश आहे. 50,000 मेड इन इंडिया व्हेंटिलेटरसाठी सुमारे 1,311 कोटी रुपये खर्च झाले. कोविड हॉस्पिटलायझेशनसाठी 50 कोटी रुपये, RT-PCR लॅबोरेटरीज ऑक्सिजन प्लांटसाठी 201.58 कोटी रुपये, वॅक्सिन रिलेटेड एक्सपेंडिचरसाठी सुमारे 1,392.82 कोटी रुपये आणि मायग्रंट वेलफेअरसाठी 1,000 कोटी रुपये. सो मूळ ज्या उद्देशानं या फंडची स्थापना झाली त्या वर्षामध्ये या फंडमधनं खूप चांगलं काम झालेलं आहे. आता पीएम केअर्सनी पैसे खर्चच केलेले नाहीत हे तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचं आहे. पण कोविड नंतर एवढा मोठा फंड पुन्हा का जमा होत गेला आणि त्यानंतर अलीकडच्या काळात सर्वात कमी पैसे खर्च का झाले हा महत्वाचा मुद्दा आहे. इथे खरं इंटरेस्टिंग आहे. 2024-25 मध्ये पीएम केअर्सला 479.96 कोटीचं कॉन्ट्रीब्युशन मिळालं. त्यापैकी 479.4 कोटी रुपये डोमेस्टिक कॉन्ट्रीब्युशन आहे लोकांनी दिलेलं, सुमारे 0.92 कोटी फॉरेन कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याशिवाय 475.14 कोटी रुपये इंटरेस्ट इन्कम मिळालं आणि आणखी 324.65 कोटी रुपये हे इम्प्लिमेंटिंग एजन्सीज कडून परत आले. म्हणजे फंड मध्ये पैसा फक्त डोनेशन मुळेच वाढला नाही तर इंटरेस्ट प्लस रिटर्न प्लस फंड्स प्लस न्यू कॉन्ट्रीब्युशन. आता हे जे रिटर्न फंड आहेत इम्प्लिमेंटिंग एजन्सीकडनं ते का आले खर्च नाही झालेत हा प्रश्न आहे. आता इथे आपण जी चर्चा करतोय ती 2024-25 मध्ये केवळ 87.85 लाखच रुपये खर्च का झाले, तर ही रक्कम अतिशय अत्यल्प आहे आणि त्याचं कोणतंही लॉजिकल उत्तर कुणीही दिलेलं नाही आणि म्हणून हा पैसा खर्च न होणं ही अक्षम्य स्वरूपाची जे कोण लोक त्याला मॅनेज करतात त्यांची ती चूक आहे. पीएम केअर्स म्हणजे पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन्स म्हणजे काय, कोविडमध्ये पालक गमावलेल्या मुलांना दीर्घकाळ मदत करण्यासाठी ही योजना सुरू झाली होती. या योजनेत शिक्षण, आरोग्य आणि पुढील आर्थिक सहाय्याची तरतूद आहे. शाळेत शिकणाऱ्या पात्र मुलांसाठी स्कॉलरशिप कॉम्पोनंट त्याच्यामध्ये आहे. प्रतिवर्षी 20,000 रुपये दिले जातात. त्यात 1,000 रुपये प्रति महिना स्टायपंड आहे आणि 8,000 रुपये अॅन्युअल अकॅडमिक अलाउन्स आहे. मग तरी सुद्धा 8,452 कोटी रुपये खर्च का झाले हा प्रश्न इथे खूप महत्वाचा आहे. कारण ट्रस्ट ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय होतं की जर ते खर्च केलं असतं तर हे पैसे शिल्लकच राहिलेले नसते. त्याचे सगळे नियम काढले की कुठल्या अन्वये आणि कुठल्या उद्दिष्टानं हा ट्रस्ट रजिस्टर्ड झालाय. पीएम केअर्स हा इमर्जन्सी फंड आहे. त्याच्या ट्रस्ट ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम खर्च करणं अशी अट नाहीये. जरी ती अट नसली तरी पब्लिक हेल्थ इमर्जन्सी, नॅचरल किंवा मॅनमेड कॅलॅमिटी, इमर्जन्सी किंवा डिस्ट्रेस, हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर, फार्मास्युटिकल फॅसिलिटीज, रिसर्च, अफेक्टेड पॉप्युलेशनला फायनान्शियल असिस्टंट यासाठी हा पैसा वापरता येऊ शकतो. आता देश पातळीवरती जेवढे राज्य आहेत आणि देशाच्या पातळीवरती पण जी काही परिस्थिती आहे त्याच्यासाठी दरवर्षी जरी हा नियम नसला की दरवर्षी तो फंड रिकामाच केला पाहिजे तरी सुद्धा मी ज्यांची वर्णन करून तुम्हाला सांगितली त्या कारणासाठी तर हा पैसा निश्चितपणे खर्च व्हायला हवा होता. आता दुसरा महत्वाचा आहे की या फंडला पैसे व्याजानं कसे मिळत आहेत बघा, किती इंटरेस्टिंग आहे. 2024-25 मध्ये 475.14 कोटी रुपये व्याज मिळाले या फंडला. हे लोकांनी दिलेल्या पैशावरती व्याज जमा होत गेले. त्यामुळे हा पैसा पूर्णपणे निष्क्रिय पडलेला नाहीये. तो फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट किंवा बँक डिपॉझिट मध्ये ठेवला जाऊ शकतो किंवा त्यावर उत्पन्न मिळते. त्यावरून हे असं दिसतंय की लेजिटिमेट पब्लिक पॉलिसीसाठी हा निर्माण होतोय पण तो वापरला जात नाहीये. मग सरकार तो पैसा शाळा, रुग्णालय किंवा इतर कामासाठी का नाही वापरला, जो अभिजित दिपकेचा प्रश्न आहे. माझ्या मते पीएम केअर्स हा पैसा सामान्य बजेट नाहीये. तो कोणत्याही मिनिस्ट्रीचा अनरिस्ट्रिक्टेड बजेटचा भाग नाहीये, म्हणजे कोणत्याही मिनिस्ट्रीचा तो भाग नाहीये. ट्रस्टच्या उद्दिष्टासाठी संबंधित इमर्जन्सी डिस्ट्रेस पर्पजसाठी त्याचा वापर होणं अपेक्षित आहे. म्हणून 8,452 कोटी रुपये आहेत म्हणून ते इतर शाळा वगैरेसाठी ते वापरलं जाणं त्या
ट्रस्टच्या नियमाप्रमाणे अपेक्षित नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी ज्या इमर्जन्सीज आहेत त्या इमर्जन्सी शोधून ते पैसे खर्च करणं अपेक्षित होतं. आता प्रश्न असा आहे की पीएम केअर्सचे पैसे कोण खर्च करण्याचे कोणाला अधिकार आहेत? तर त्याच्यामध्ये पीएम केअर्समध्ये प्राईम मिनिस्टर एक्स ऑफिशियल चेअरपर्सन आहेत स्वतः नरेंद्र मोदी. त्याशिवाय एक्स अफिओ ट्रस्टी म्हणून डिफेन्स मिनिस्टर आहेत, होम मिनिस्टर आहेत, फिनान्स मिनिस्टर आहेत. त्याशिवाय प्राईम मिनिस्टर यांनी 2 नॉमिनेटेड ट्रस्टी नेमले आहेत, जस्टिस के.टी. थॉमस जे रिटायर्ड आहेत आणि दुसरे आहेत केरिया मुंडा. अधिकृत नुसार हे लोक अधिकृत जी काही मी आता कागदपत्र पाहतो त्यानुसार हे 2 ॲडवायझरी बोर्डमध्ये राजीव मेहरशी, सुधा मूर्ती आणि आनंद शहा यांचा सुद्धा समावेश आहे. पीएम केअर्सचे पैसे कोणत्याही सरकारी बजेटमधून येतात का? नाही. पीएम केअर्सला कोणताही बजेटरी सपोर्ट मिळत नाही. तो इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन आणि एलिजिबल CSRचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यातनं आलेलं आहे. मग CSRचे पैसे का देता येतात? त्याचं कारण पण आहे की कंपनीज ऍक्टनुसार जो काही नफा होतो त्यातला विशिष्ट असा पैसा हा सामाजिक कामासाठी वापरावा लागतो. त्यातले बरेच लोक ते वापरतात. इन्कम टॅक्समधनं त्यामुळे फायदा होतो. फॉरेन मनी पण त्याला स्वीकारता येतो असं आहे. त्यामुळं हा सर्वात मोठा प्रश्न आहे की आत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी पैसे देऊन सुद्धा हा पैसा खर्च का नाही झाला? तर त्याचं मला असं दिसतं आहे की ज्या पद्धतीने याचं मॉनिटरिंग होतं आहे त्या मॉनिटरिंग करणाऱ्या लोकांनी याच्यासाठी खरोखर वेळ दिला नाही किंवा जो पैसा दिला होता तो परत का आला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे स्वतःच्याच बायलॉजमध्ये डिफाईन केलेले वेगवेगळे पर्पजेस आहेत, हेतू आहेत, त्या हेतूसाठी खर्च करताना कोणाचे प्रस्ताव आलेत की नाही आणि समजा नसतील आले तर ह्या ट्रस्टी मंडळींनी प्रस्ताव घेऊन ते खर्च का नाहीत केले? निश्चितपणे आपण म्हणू शकतो की ज्या पद्धतीनं पीएम केअर्सकडे हा पैसा खर्च होणं अपेक्षित होतं तो खर्च झालेला नाहीये. आणि एवढा निधी जो इमर्जन्सी तरतुदीसाठी लोकांनी विश्वासानं दिलेला आहे तो असा बँकेमध्ये राखून ठेवणं अजिबात बरोबर आहे. थांबूया. अतिशय ऑब्जेक्टिव्हली पाहणं हे आपल्या प्लॅटफॉर्मचं वैशिष्ट्य आहे आणि त्याप्रमाणे पाहून तुमच्याजवळ आम्ही मांडतो. चॅनल सबस्क्राईब करा.